So good morning from खेड शिवापूर. खेड शिवापूरच्या मॅगडीला बसलोय मी. जोगेश्वरी मिसळ बंद होतं म्हणून दुसरा ऑप्शन नाही, सो मॅगडी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि मला नाही वाटत हे फिलिंग असणार. तर ॲक्च्युली आता मी चाललो राईडला परत कर्नाटकामध्येच, पण कुठे ते आपण ऑन द स्पॉट सांगूया, म्हणजे मोठं ब्लॉगिंगमध्ये सांगूया. सध्या आता हे संपवतो मी, नंतर मग सांगतो. सो एव्हरीथिंग इज सेट, सगळं घेतलं आहे. जर तुम्ही खेड शिवापूर पर्यंत येत असला, म्हणजे इथे क्रॉस करत असला आणि इफ यू ऑप्शन तुम्हाला मॅगडी खायचं असेल तर प्लीज इथे येऊ नका बिलकुल, पण यू कॅन ट्राय. म्हणजे मी पण असं, मला का दुसरं ऑप्शन नव्हतं. आपलं जोगेश्वरी मिसळ बंद होतं, कामतमध्ये काय खायचं नव्हतं मला, तर मग दुसरं काय ऑप्शन दिसला नाही म्हणून मला हे घेऊया. आणि हे पण कशाला, कारण मला असं वाटलं की इथे जरा बाथरूम जरा साफ असेल, पण असं काहीच नाही आहे. सो यू कॅन अवॉइड दिस. तर आता राहिले आहे 360 किलोमीटर्स, माझं झाले आहे 141 किलोमीटर्स. म्हणजे सकाळपासून मी ऑलमोस्ट 4 वाजता उठून गेलो आहे. 4 वाजता मी राईड चालू केलं ॲक्च्युली. मागच्या 1 किलोमीटरमध्ये एवढं ट्रॅफिक होतं की विचारू नका. सो दॅट्स वाय थोडंसं प्रॉब्लेम झालं तिकडे. बट एनिवे 230 रुपीजचं यार नाश्ता झालं, पण बिलकुल असं मन तृप्त झालं नाही. आणि आपण काय, मिसळ आपल्याला सवय खाऊन, तर मिसळ खाल्ल्यानंतर मन तृप्त होतं आहे. पण यार समजत नाही यार, शनिवारचा दिवस आहे, या तर मी खूप लवकर आलेलो म्हणून ते बंद होतं. पण जास्तीत जास्त किती वाजले आता? 8च वाजले. ऑलमोस्ट 45 मिनिटचं ब्रेक ब्रेक झालं. सो बाय द वे, दिस इज न्यू वायटेरा हॉटशॉट काहीतरी आहे. दिस इज म्हणजे पहिल्यांदा वापरतोय मी फर्स्ट राईडसाठी. अँड आय थिंक इट इज गुड. तर हे अर्ली इम्प्रेशनचं आहे, तर मी घेतलं हे. थोडंसं प्रॉब्लेम होत होतं इथे हे करायला, पण आता नाही एवढं वाटत. म्हणजे ना ब्रेकिंग करायचंच आहे, तर तेव्हा करूया. आता काय आता, हां, तो आता मी चाललो आहे कर्नाटकामध्ये. म्हणजे माझी कुलदेवी आहे सौदत्ती, धारवाडला. धारवाड जे लागतं ह्याच्यामध्ये, हुबळीच्या पहिले, बेळगावच्या नंतर. तर मी चाललो आहे, म्हणजे आज जाऊन उद्या येऊन जाईल. एकच दिवसाचं राईड आहे. जाऊन येऊन ऑलमोस्ट 1000 किलोमीटर्स होतात आहे. तर कसं आहे की जस्ट एक जायचं होतं, म्हणजे माऊन घेतलेलं, जस्ट एक असं जायचं होतं. मला बरेच दिवस झाले ना, 3 लास्ट राईड तर आपलं हिमालयनवरच झालेलं. ते भीड आणि भीडच्या त्या साईडला शिवलिंगला ज्योतिर्लिंग 2 ज्योतिर्लिंग केले. मग आता बोलले की चला एक करून टाकूया कोण. आणि 2 दिवस सुट्टी होते म्हणून मग बेटर आहे की, म्हणजे सॅटर्डे संडे होतं म्हणून. पण आज कसं की आज गणपतीचं पहिलं दिवस आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी होती म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये. आणि मी खूप नोटीस करतोय की मॅक्झिमम लोक जे पुण्यात राहतात, जे कोकणातले आहेत, ते इथून जातात आहे कोकणात. आणि असं नाही की नाही बाईक, कारण आता कसं आहे, रिझर्वेशन्स आणि बस बुकिंग ते स्काय रॉकेट असतं. त्याचं आधीच करून ठेवलं तर बरं असतं, नाही तर मग काय फायदा नाही. साताऱ्याचं घाट लागलेलं आहे ऑलमोस्ट, आणि पाऊस येण्याची शक्यता दिसतंय. घाटावरती जर पाऊस लागला तर सगळं साईडला थांबवून सगळं गोप्रो काढायला लागेल, रेनकोट घालायला लागेल. नुसतं वरचं रेनकोट आणलं आहे, खालचं पार्ट नाही आणलं आहे मी. मला गरज पण नाही त्याची. त्या एस्टिमेशन टाईम 3:58, म्हणजे ऑलमोस्ट 4 दाखवत आहे. तर ते 4 तर 5 पकडू. पण समजा जर पुढे हॉल्ट घेतलं तर, म्हणजे असंच एक सुसू ब्रेक किंवा ह्याच्यासाठी. तो टेक्निकली सातारा क्रॉस करतोय मी, बट खेडवरनं आय गेस जिथे इस्लामपूरचं लेफ्ट घेतो ना, तिथून मग मे बी इचलकरंजी आणि ते सगळं करून वाटते मी
कर्नाटकामध्ये एंटर करेल, म्हणजे त्या लोकेशन आहे ॲज पर द गुगलच दाखवते. दिस इज द न्यू रूट. आय हॅवंट एक्सप्लोर्ड मच त्या रूटला, तर एकदा बघूया. जाताना जर चांगलं रोड असेल तर मग जाताना येताना पण त्याच रूटने येऊया, नाहीतर मग आपलं धारवाडच्या मेन NH48नेच येऊया. इट डिपेंड. आता मला असं वाटतं की ऑलमोस्ट 120 किंवा 150 किलोमीटर NH48 लागेल मला. त्यानंतर मग मे बी स्टेट हायवे लागेल. अँड आय एम नॉट मच हॅव अ गुड फिलिंग अबाउट द स्टेट हायवे, कारण काय बोलता येत नाही त्यांचं. बघायला गेलं तर किती आहे, 323 किलोमीटर आता राहिलेत, तर 180 किलोमीटर्स मी क्रॉस केलेत. वय बघा, हे सगळे जातात आहे ना, हे ॲक्च्युली इकडचे आहेत. हे सगळे कोकणाला चाललेत. आजपासून गणपती म्हणून आता आठवडाभर ते गणपती करणार, मग परत येतील मग 7वे किंवा 8वे दिवस. बापरे, मस्तपैकी ट्रॅफिक पण लागलेलं घाटामध्ये, पण बायकर्स आपले निघून गेले. तर आता सातारा काय माहीत नाही किती किलोमीटर आहे, पण सातारा तर क्रॉस करतोच आहे आपण. ॲक्च्युली कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं बिल्डअप पण होतं आहे आणि बिल्डअप झालेलं पण आहे. म्हणजे बिकॉज प्रेझेंट गव्हर्नमेंट जेवढं म्हणजे करतं आहे, पहिले जरा स्लो होतं तर आता जरा फास्ट पेजमध्ये करतं आहे, पण करतं आहे. नाव प्रॉब्लेम काय माहिती का, की तरी ॲक्सिडेंट्स कमी झाले नाही, ॲक्च्युली ॲक्सिडेंट्स वाढले आहेत. कारण कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपले ड्रायव्हिंग सेन्स आपले खूप खराब आहेत. म्हणजे इंडिकेटर न देता चेंज करणं, कसं पण रॅश ड्रायव्हिंग करणं, हे ॲक्च्युली ना हे आपल्यामध्येच प्रॉब्लेम आहे. ते कसं होणार सरळ ते काय माहीत नाही बाबा. पण हे काय की बाबा आपली पुढची पिढी ते कसं करणार त्याच्यावरती ते आपल्या हातात आहे बाबा. तर इथून सातारा आहे ऑलमोस्ट 25-26 किलोमीटर का समथिंग. ऊन आलेलं आहे, पण असं गरम होत नाही आहे, विच इज गुड. पण ढग दिसतात पावसाळी. पुढे काय माहिती भेटेल नाही भेटेल, डिपेंड्स. तर मग अशी असंच विचार म्हणजे राईड करत येत होतो मी, आणि खूप पहाटे आलेलो ना, तर अंधारातच मी ॲक्च्युली पुन्हा देहू रोड क्रॉस करतानाच सनराईज झालेलं. आणि म्हणजे कामशेटपर्यंत मी ऑलमोस्ट अंधारातच येत होतो. तर एक असंच एक रिमाइंडर असं आलं की आठवण आलं की पहिलं राईड माझं. तर ते कुठलं इयर आहे मला आठवण नाही, 2015-14 समथिंग, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो वायकेस. तेव्हा मी फर्स्ट राईड केलेला ॲक्टिवावरती, ते पण लवासाला. ॲक्च्युली मी माझा फ्रेंड आहे, त्याची गर्लफ्रेंड होती, आणि आम्ही तिघं म्हणजे कारमध्येच फिरायचो मोस्टली आपली, म्हणजे असं संध्याकाळचं. मग तेव्हा असंच आमचं बोलणं झालेलं की अरे लवासाला जाऊन या, कारण तेव्हा जरा ते हॉटस्पॉट होतं त्या टायमाला. आता ते एकदम अबंडंट टाऊन टाईप झालेलं आहे, पण तेव्हा एक असं एक क्रेज होतं की लवासा करून आता जाऊया, असं म्हणजे विजिट करू शकतो तो. तर मग मी जस्ट ड्रायव्हिंग शिकलेलो, आणि आय वॉज व्हेरी फाउंड ऑफ ड्रायव्हिंग. म्हणजे मला खूप आवडायचं ड्रायव्हिंग. आता तर मला बिलकुल नाही आवडत, थँक्स टू बिकॉज ऑफ अवर रोड आणि पार्किंगचे स्केअरसिटी आणि हे सगळं ट्रॅफिक विफिकचं. म्हणून आता ड्रायव्हिंग मला खूप म्हणजे मी आवडच करतो ड्रायव्हिंग करणं. बाईक राईड आपलं मस्त आहे, म्हणजे आवडतं. तर त्या टायमाला कसं की मला आवड होती कार चालवायची, आणि ती कार काय माहिती कुठली तरी सुझुकीचीच होती, म्हणजे मारुती सुझुकीचीच होती. तर ते मला म्हणजे मला त्याला कधी चालवायला द्यायचे नाही, कारण मी जस्ट न्यूबी होतो ना, म्हणून ते मला चालवायला द्यायचे नाही. तर मग मी असंच विचार केलं की अरे समजा जर आपण प्लॅन जरी, आणि ॲक्च्युली आमचं बोलणं चाललेलं 7 तिथं जायचं करून लवासाला. तर मग बोलता तर असंच बोललं की जाने का करके, तर बोललं हाँ जाएंगे कार से आएंगे करके. मी बोललो की अरे हे आता जर समजा कारने गेलं तर मला
दिवसभर मागेच बसायला की मग बसून बसून मी कंटाळून जाईल. म्हणजे ते दोघं पुढे बसणार मी मागे बसणार, ते कंटाळून जाईल मला. आणि त्यांचं कसं की आज जाएंगे कल जाएंगे परसों जाएंगे असं काय नक्की नव्हतं, असं काय. आणि पण मी एक दिवस ठरवलेलंच होतं की यार त्या दिवशी मला जायचंच आहे करून, कसं बसं ते जायचंच आहे. आणि त्याच टायमेला माझा एक फ्रेंड होता, तो पण गेलेला लवासाला. तेव्हा तो त्याच्याकडे 350cc ही होती आपली बुलेट होती, जुनीवाली बुलेट होती. एलेक्ट्रा काहीतरी होती, हां बुलेट एलेक्ट्रा होती यांच्याकडे. तर मी त्याला जस्ट मेसेज केलं की भाई, म्हणजे त्याला फेसबुकमध्ये पाहिलं याचा फोटो. बोलले की स्कूटर आपली तेव्हा माझ्याकडे ॲक्टिवा होती सेकंड जनरेशन ब्लॅक कलरची. त्याला तेच विचारलं की अरे ॲक्टिवा जाएगा क्या उधर, चढेगा क्या उस घाट पे. तो बोलला की नाही चढेगा करके. तर मग मी अजून थोडंसं म्हणजे डिमोटिवेट किंवा ते म्हणजे ते विचार करत होतो ना ॲक्टिवा घेऊन जायचं, ते जरा कमीच झालं माझं. मग आय जस्ट थॉट की एक ट्राय मारून बघूया ना, भले ट्राय तरी करून बघूया आणि अटेम्प्ट तरी करून बघूया करून. तर मी जस्ट माझ्या फ्रेंडला सांगितलं की अरे मैं शायद से जा सकता हूँ, मैं एक्टिवा लेके जा सकता हूँ अगर तुम लोग का प्लान नहीं होता रहेगा तो. तेव्हा तसं नाही, रुक हम लोग जाते हैं साथ में जाते हैं, रुकना जाते हैं असं. पण काय माहिती, मग त्या दिवशी मन घट्ट केलं आणि सकाळी पहाटे 6 वाजता आधी तयारी केलेलं ते. म्हणजे माझ्याकडे होतं वेगाचं हेल्मेट होतं, मोठं ब्लॉग होतं, तेव्हा काहीच माहीत नव्हतं आपल्याला काय. आणि तेव्हा वाटते मुंबई निखिल असेल पण नसेल, पण तेव्हा यूट्यूब मी बघत पण नव्हतो जास्त. तेव्हा मग वेगाचं हेल्मेट होतं, साधं जॅकेट होतं म्हणजे विंटर जॅकेट होतं, कार्गो पॅन्ट घातलेलं मी. आणि ॲक्टिवाच्या इथे थोडेसे ग्लोव्ज आणि हे सगळं पण होतं. पण ते ग्लोव्ज म्हणजे ते हार्डवेअरवाल्यांचं ग्लोव्ज होतं, त्याच्याने काय हे नव्हतं म्हणजे असं. तर मी बोलत चल जाऊन तरी बघूया ना, ॲटलिस्ट लोणावळा तरी क्रॉस करूया. तर केलं मग आणि निघालो मग मी. लोणावळ्याची घाट चढलं, नंतर मग मे बी आणि लोणावळ्याला पण चहा पिलं मी. नंतर मग कामशेटला थांबलो, कामशेटमध्ये पण चहा पिलो. मग तेव्हा त्यांना सांगितलं की भाई मैं जा रहा हूँ करके. मग माझा फ्रेंड म्हणजे कसं आहे, तो त्याला माहिती आहे म्हणजे ही नोज मी फ्रॉम सिन्स लॉंग टाईम. तर त्याला होतं मनात की बाबा हा बोलता ह्याच्या मनात चाललं तर हा करेलच करून, आणि तसंच झालं. तर तसंच मग हळूहळू बघून इकडून तिकडून बघून म्हणजे काहीच मला म्हणजे फर्स्ट टाइम पुण्याला मी स्कूटरने गेलेलो आणि म्हणजे टू व्हीलरने गेलेलो कुठल्या पण फर्स्ट टाइम दिवसभर. म्हणजे खूप म्हणजे व्यवस्थित साईड लावून एकदम कमी स्पीडमध्ये गेलो. 40 मध्ये स्पीडमध्ये गेलो मी. आणि मग तसंच मग लोणावळ्याचं घाट चढलं. नंतर मग लवासाला म्हणजे हिंजवडी थ्रू जायला लागलं. मॅप्स होते माझ्याकडे, म्हणजे मॅप्स लावूनच जात होतो आणि लोकांना विचारून पण जात होतो की बाई कुठून जायचं करून. तर इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण मोस्टली ना 50% मी विसरून गेलो आहे ते राईड कसं होतं करून. जेवढं लक्षात आहे मी त्यामुळे सांगतोय मी तुम्हाला. इट वॉज एक्स्ट्रीमली म्हणजे खूप छान तो एक्सपिरियन्स होतं माझं. व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो एकदम. आणि अक्षरशः ऑलमोस्ट 400 रुपयाच्या पेट्रोलमध्ये जाऊन आलो. पनवेल ते लवासा आणि लवासा टू पनवेल परत 400 रुपीजच्या पेट्रोलमध्ये. तर आम्हाला पेट्रोलचा भाव रेट पण कमीच होतं, 70-80 रुपये काहीतरी होतं. तर त्या ह्याच्यामध्ये जाऊन आलो. आणि घाट चढताना मग घाटीचा म्हणजे रेस द्यायला लागायचा, पण जेव्हा घाट उतरताना मग मी डायरेक्ट गाडी बंदच करून टाकायचो. मग नॉर्मलच्या ह्याच्यामध्ये मग ऑटो गिअर ना, तर मग ह्याच्यामध्ये येऊन जायची ती गाडी. त्याच्यामध्ये म्हणजे बरंच थोडंसं पेट्रोल मी वाचवलं, विच इज नॉट अ गुड थिंग. म्हणजे त्याच्याने ब्रेक फेल होण्याची शक्यता आहे असं म्हणतात, पण केलं बाबा ते तसं. आफ्टर सम टाइम्स म्हणजे मे बी त्याच वर्षी बाईक आलं माझ्याकडे, म्हणजे हॉर्नेट मी घेतलेलं. आणि हॉर्नेटमध्ये मी
केलेलं, परत एकदा अटेम्प्ट केलेलं आणि त्या टायमाला मला एंट्री भेटलेलं. एंट्री तेव्हा समथिंग 60-70 रुपीज एंट्री चार्जेस होते. मग तेव्हा व्यवस्थित जाऊन आलो. पण जास्त वेळ मी तिथे काढलं नाही. 1-2 फोटो काढले मी तिकडे आपलं टायमरने आणि तेव्हा एक राईड मारून आलेलो मी. तेव्हा SMKचा तो ब्ल्यू कलरचा हेल्मेट होता माझ्याकडे. सो अबाउट दिस ग्लोव्ज, आता हे मी फर्स्ट टाइम प्रीमियम म्हणजे प्रीमियम म्हणजे ब्रँडेड नॉक्स सर्टिफाईड घेतलं आहे मी, म्हणजे ग्लोव्ज घेतलं आहे लेदरचं. हार्ड आहे थोडंसं, म्हणजे मुवमेंट करायला जरा रिस्ट्रिक्शन आहे. मे बी हे ब्रेकिंग व्हायचं असेल म्हणून, बट फिलिंग इज क्वाईट गुड. याच्यामध्ये अजून एक आयनॉक्सचं पण ऑप्शन होतं, पण मी विचार केला की यार हे जरा बटर फिट वाटतंय मला आणि हे पिंकी फिंकरला प्रॉपर हे होतं आहे, तर मग आयनॉक्सपेक्षा आपण याच्यातच जाऊया करून. आता मी ट्राय करेन की हे 1000 किलोमीटरमध्ये मॅक्सिमम टाईम ह्याला मी वापरेन. अँड म्हणजे कसं की प्रॉपर ब्रेकिंग होईल, कारण पुढच्या राईड्सला मग आपले म्हणजे आपण म्हणजे प्रॉपरली यूज टू होऊन जाऊ. तर जेव्हा पण आहे ना ट्रॅव्हल करत असताना ना, ऑलवेज अवॉइड मॅकडोनल्ड्स आणि स्पेशली ब्रेकफास्ट. लंच एखाद्या करू शकतो, म्हणजे कन्सिडर करू शकतो, पण ब्रेकफास्ट तर बिलकुलच नाही. ऑलमोस्ट आता कराड क्रॉस केलो मी आणि जे भूक लागली ना मला, ॲक्च्युली पाणी पण प्यासारखं वाटत होतं आणि भूक पण लागत होती. सो इथे थांबलं राधाकृष्ण. हे कराड क्रॉस केल्यानंतरच राधाकृष्ण म्हणून प्युअर व्हेज हॉटेल आहे. सिम्पली सुपर्ब आहे. ऑलमोस्ट 5 मिनटं पण नाही, 5 मिनटाच्या पण कमी टाईममध्ये त्यांनी मेदूवडा खाल्लं मी. तो मिसळ नव्हता याच्याकडे, पण मेदूवडा भेटला मला, विच वॉज गुड. सुंदर एक 20 रुपयाचा चहा. 100 रुपयामध्ये पोट भरलं आहे माझं. सो म्हणजे कसं तृप्त वाटतं आता, बिकॉज कारण ते मॅकडोनल्डमध्ये 237 रुपीजचं जे खाल्लं ना, काहीच वाटत नाही आहे ते. सो ऑलवेज आय रेकमेंड दिस. आणि वॉशरूम पण एकदम स्वच्छ, एकदम स्वच्छ. क्या बात आहे करून. अरे हो. सो ऑलमोस्ट आता अर्धा तासाचा ब्रेक झाला, म्हणजे 4:30ला तिथे पोचतोय मी. 220 किलोमीटर बाकी आहे. 281 किलोमीटर झालं. अजून काय आहे लाईफमध्ये, काय आहे. सातारा नंतर कराडपर्यंत बरेच डायव्हर्जन भेटणार तुम्हाला, बरंच काम चालू आहेत. पण 50% आहे ना रोडचे काम झालेले पण आहेत आणि खूप छान रोड आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 3 लेन्स आहे. पण असे डायव्हर्जन पण आहे. आता समोर बघा, आता एक ब्रिजचं काम चालू आहे, तो त्यांनी एक डायव्हर्जन दिलं आहे. आय डोंट रिमेंबर की मागच्या वर्षी पण हे होतं का, पण आता तर म्हणजे काम तर झालेलं असं दिसतंय. पण त्याच्यामुळे कसं माहिती काय, डायव्हर्जन्समुळे तुमचं स्पीड पण कमी होतं आहे, प्लस जरा हे ट्रॅफिक पण लागतं तुम्हाला. त्याच्यामुळे जरा माणूस कंटाळून जातो, म्हणजे चांगलं डिस्टन्स कवर करता येत. त्याला NH48 सोडलो मी आणि आता प्रॉपर 177 किलोमीटर आहे, म्हणजे 177 किलोमीटर आहे हे स्टेट हायवे. आय होप हे टॉर्चरच नसेल. हो. एस्टिमेशन टाईम जरा कमी होत चाललं आहे, अनलेस मी कुठलं हॉल्ट घेतलो तर ते वाढेल. पण 4:30चं टायमिंग तर दाखवतच आहे. बाई ग बिचारा, तिथे प्रॉब्लेम आहे. आता इथे असे ट्रिप्सी, बिना हेल्मेट आणि हे असे प्रॉब्लेम घेत राहणार. तर खरं आहे, याचं पण थोडंसं मजा घेऊया. असं करून घाट लागलं का, जंगल लागलं तर मजाच आहे. बट आता 177 किलोमीटर्समध्ये अजून काय लागेल. ऑलमोस्ट 4 तास दाखवतं, 4 तास 12 मिनटं 4 तास तासच निघून जाते. ॲक्च्युअलमध्ये हे रोड चांगलं आहे ॲक्च्युली.
म्हणजे मागचे 2-3 किलोमीटर ते जरा ते कंजेस्टेड होतं, कारण ते गणपती येत होते म्हणून जरा कंजेस्टेड होतं. म्हणजे प्रॉपर ते टाऊन टाईप होतं, मार्केट प्लेस तसं. पण त्याच्यानंतर आत्ताचे कमीत कमी ते 7 किलोमीटर आहेत ना, हे खूप चांगले आहेत. म्हणजे असंच आहेत, नुसतं ते अपकमिंग ट्रॅफिकचा इश्यू आहे, पण एवढं कंजेस्टेड नाही जेवढं आता आपल्याला वाटतंय. छोटे छोटे मतलब हे टू व्हीलर्सच येतात आणि आला असं बस येतात. बट खड्डा असं तर मी एक्सपिरियन्स नाही केलं खूप. म्हणजे ऑलमोस्ट मागच्या 7 ते 8 किलोमीटरमध्ये चांगलं आहे, रोड चांगलं आहे. म्हणजे असं डोंगर कपारीतून मधून साईडला एक डोंगर, इथे एक डोंगर आहे, जंगल टाईप आहे, बरं आहे. मग असं जरी असलं ना तरी बरं वाटतं यार. आणि ऊन आहे पण तसं गरम होत नाही आहे. मे बी आय एम ऑन मूव दॅट वाय. बट पाऊसचा असर तर दिसत नाही आहे, विच इज गुड इन अ वे. अजून हेच किती ऑलमोस्ट अजून 6 किलोमीटरचं आहे. याच्यानंतर तर काय माहीत नाही आहे. आय गेस हे थोडं छोटंसं घाट टाईप आहे. वेलकम टू इचलकरंजी. फर्स्ट टाइम मी बाईक इथे येतोय. ॲक्च्युली हे जॉग्रफीमध्ये खूप ऐकलं आहे इचलकरंजीबद्दल, बट आय कांट रिमेंबर कशासाठी आहे. म्हणजे समथिंग हॅज, म्हणजे हे दिस प्लेस हॅज सम सिग्निफिकन्स. आय डोंट रिमेंबर इट. 4th स्टँडर्ड की 6th स्टँडर्डच्या जॉग्रफी, म्हणजे महाराष्ट्र जिथे होतं तेव्हा 4thला की 3rdला की 4thला की 5thला वाटते. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा इचलकरंजी काय, आणि कोणी इचलकरंजी पासून आहे आणि हे व्हिडिओ बघताय तर त्यांना हाय माझ्याकडनं. आता सध्या 150 बरोबर 153 म्हणजे ऑलमोस्ट 150 किलोमीटर राहिले आहे. दिस इज द स्टेशन रोड NH 166. खूप कंजेस्टेड आहे. अजूनही गणपती चाललेत आणि मग मागे तर मस्तपैकी एकदम फटाके फोडलेले. हे बघा, तिथे बघा तिथे पप्पा, तिथे बघा तिथे पप्पा. कुठून जायचं क्या बात आहे या. म्हणजे काय म्हणतात त्याला. आणि ते सगळे ना जे फरवाले टोपे घातले, तर मॅक्झिमम लोक असे फरवाले टोपे घातले. हे खूप कमी दिसतं, म्हणजे आपण जिथे राहतो तिथे. तर त्या निमित्ताने काहीतरी बघायला भेटलं. म्हणजे भले रूट चांगलं नाही आहे, पण तिथे इचलकरंजीकरांचं गणपतीचं महोत्सव बघता आलं. जेवढं पण म्हणजे समजलं मला, जेवढं बघता आलं तेवढं. मोरगाव आय गेस हे बॉर्डरचं गाव आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं. म्हणून इथे MHचे पण गाड्या दिसतात आहे आणि KAचे पण दिसतात आहे. येस, युनिक वे टू एंटर फ्रॉम महाराष्ट्र टू कर्नाटका. गाव 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 गाव. ओनली 137 किलोमीटर. म्हणजे मागच्या वेळी हार्डली मी 5 ते 6 किलोमीटर कव्हर केलेलं मागच्या अर्ध्या तासामुळे. सो आय प्रिझ्युम दॅट येताना हे रूट नाही, येताना आपण थोडंसं अल्टरनेटिव्हच घेऊया. दॅट इज बेटर. कधी कधी वाटतंय गुगल मॅपला नाही बोलावं, असं छान रोडमध्ये घेऊन जात आहे. ॲक्च्युली शॉर्टकट आहे कुठून तरी, पण कधी कधी असं वाटतं की म्हणजे राग पण येतो. राईटनं परिसर बघून आहे ना मन मस्त वाटतं, म्हणजे खुश वाटतं. रोड ओके असायचं एकदम, पण सिनेरी बघा ना, दोन्ही साईड शांत, खूप शांतता आहे, खूप शांतता आहे. आणि ट्रॅफिक नाही येते, एवढंच चांगलं आहे. ट्रॅफिक नाही येते, छान आहे. एवढं सुंदर रोड आणि असे रोड, म्हणजे निसर्ग एवढं चांगलं, छान, पण असे फालतू रोड. Something 14 kilometers is remaining, 21 minutes goal.
का डिलक्स करून, आणि दुसरं ते काहीतरी आहे मला लक्षात नाही, गोकुळ वाटते, गोकुळ हे रेणुका थोडंसं हायफाय वाटतंय. पण पहिले तिथे एकरचे रेट बघूया, जर ओके वाटलं तर मग तिकडे, कारण तिच्या खाली हॉटेल पण आहे, तर म्हणजे खायचं प्यायचं काय टेन्शन होणार नाही. ओ हो, हे आहे मलप्रभा नदी, आणि त्या साईडला वाटतं मागच्या साईडला डॅम आहे. हे म्हणजे जेव्हा आम्ही जातो ना त्या साईड, आम्ही त्या साईडने जातो मोस्ट प्रॉब्ली, तर ते तसं त्या साईडने दिसतं. हे चांगलं भरलेलं आहे पाणी आणि खूप ग्रीन आहे. म्हणजे आम्ही नॉर्मली मागच्या वेळी आलो तेव्हा मार्चला आलेलो, त्या टायमेला एवढं सुख म्हणजे असं ग्रीनरी नाही आहे. आता हे मस्त एकदम लश ग्रीन आहे, एकदम छान आहे. वाव, ब्युटिफुल. आता घाट उतरतोय मी, म्हणजे घाट उतरण्यासारखं आहे, म्हणजे डोंगर आहे, डोंगर चढून मग परत उतरायचं, परत एका डोंगरावरती चढायचं असं आहे. बरोबर 4:30लाच पोचलो मी. जे रूम भेटलं ते भेटून म्हटलं घेऊन टाकलो मी, आणि थकलेलो जाम. रूम ओकेच आहे, एवढासा रूम आहे, आणि डबल बेड बोलून सिंगल बेड नव्हतं म्हणून डबल बेड दिला त्याने. असं एवढं काही मोठं म्हणजे एकदम वाव टाईप नाही आहे, चांगलंच आहे, म्हणजे ओके आहे एका रात्रीसाठी. 800 रुपीज पडलं. आता हे ॲक्च्युली प्रॉपर रिव्ह्यू मी उद्याच देईन, कारण हॉटेल म्हणजे काय एकदम समोरच आहे, म्हणजे जवळच आहे फार, आणि खाली याच्या उडुपी रेस्टॉरंट आहे, तर कसं आहे इथे जास्त लांब जायची गरज नाही जेवायला, चहा प्यायला कशा. ठीक आहे, चला बाय, बघूया. आता थोडा वेळ आराम करून मग मंदिरात जाईन, तिथे तेव्हा तिकडचं कॅप्चर करेन. तेव्हा मोठं ब्लॉग नाही करणार, कारण डायरेक्ट जाईन मी, तेव्हा तिकडनं कॅप्चर करू. तर हे मंदिर आहे, आणि इकडून एंट्रन्स असतं, आणि इथून हे 100 रुपये देऊन दर्शन. ॲक्च्युली हे पूर्ण एरियाने असं गजबजलेलं असतं चांगल्यापैकी, इथे भरपूर दुकानं, फुल लाईटिंग असतं. बट सध्या सीझन नाही आहे, तर हे मी म्हणजे फर्स्ट टाईम जेवढ्या वेळ पण आलो आहे सगळ्यात एम्प्टीएस्ट फॉर्म बघितलो आहे मी, म्हणजे मोस्टली अनक्राऊडेड हे डोंगर बघितलं आहे. ह्याला यल्लम्मा डोंगर म्हणतात. हे सौदत्तीपेक्षा थोडंसं वरती आहे, म्हणजे एका टेकडीवरती आहे ते, आणि याच्यावरती पण असे थोडेसे टेकड्यात, आणि तिथे मग यात्री निवास आणि हे सगळं असतं मोस्ट प्रॉब्ली. तर आता ते थोडंसं सामान घ्यायचं होतं, त्यासाठी चाललो आहे, बघूया ते भेटतंय का. आता सध्या इकडचं ते एक छोटंसंच मार्केट आहे, बाकी त्या साईडला बघायला लागेल. हा, इथून एंट्रन्स आहे. तर आता रूम मध्ये परत आलो आहे मी. इट वॉज नाईस डे. 70% रोड चांगले होते, 30% रोड जरा ओके सध्या वास्ट नव्हते, पण ओके होते. आणि ते आल्यानंतर रूम पर व्यवस्थित पटकन भेटलं. व्यवस्थित म्हणजे ओके रूम आहे, असं काय एवढं भारी नाही आहे. जेवण जरा इकडचं जरा सबस्टँडर्ड आहे, म्हणजे एवढं बरोबर नाही आहे, कारण थोडंसं गाव एरियामध्ये एवढं डेव्हलप नाही झालं आहे जेवढं व्हायला पाहिजे. त्याबद्दल एकदम संदर्भात मी त्याबद्दल एकदम डिटेलमध्ये आपण उद्याच बोलूया, म्हणजे उद्याच्या रिटर्न राईडवरती. तर काय नाही, जाऊन दर्शन घेऊन आलो, डोंगराच्या खाली आलो, आणि मग या बाजूच्या हॉटेलमध्ये असं वाटलं जरा ओके भेटेल करून. ते नॉर्मल जेवण जेवलं, आणि ते पण ओकेच होतं, असं काय एवढं भारी नव्हतं. तर आता सगळं सामान परत आटपून टाकेन. मोस्टली आता वायझर चेंज केलंय स्लोली मी. बाकी गोप्रो आणि मोबाईल आणि बाकी सगळं चार्जिंगला लावलंय. मोबाईल पण चार्जिंगला करायचंय मला. आणि येस, आजचं दिवस इथे संपतंय. उद्या परत घर वापसीचा ब्लॉग असेल, त्याच्याबद्दल या जागेबद्दल थोडंफार चर्चा करू. मला जेवढं माहिती आहे या जागेबद्दल तेवढं मी तुमच्याशी शेअर करणार, कारण मला वाटत नाही की यूट्यूबमध्ये या जागेबद्दल जास्त व्हिडिओज आहे. म्हणजे त्याच्यावरती थोडेसे
सिरियल्स बनलेत रिजनल चॅनलमध्ये जे लागतात ते, पण एवढं कमर्शियली नाही काय झाले त्याच्यामध्ये, जेवढं मला माहिती आहे. म्हणजे डोंट कोट मी ऑन दॅट, पण जेवढं मला माहिती आहे. तो आजचा व्हिडिओ इथेपर्यंतच, आणि बाकी तुमचं ते बघूया. बाय.